झी 24 तास एक पाऊल पुढे। सत्य सावित्री आणि सत्यवान ही दिग्दर्शक सर्वेश परब यांची पहिली फिल्म। सचित पाटील, अमृता पत्की आणि श्रुती मराठे अशी दमदार कास्ट यात पाहायला मिळते। चला तर मग या कलाकारांनाच भेटूया आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या नव्या फिल्मविषयी। सत्य सावित्री सत्यवान हा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येतो। आता या सिनेमाची संपूर्ण कास्ट आपल्या सोबत आहे। आपण सुरुवात करूया चित्रपटाच्या डायरेक्टर सोबत। सर्वेजी, काय सांगाल एकूणच फिल्म बद्दल? सत्य सावित्री सत्यवान टायटल वरूनच खूप कॅची वाटतेय फिल्म, काय सांगाल? हो, थँक्यू व्हेरी मच। तुम्ही पहिले असाल की ज्यांनी मला सांगितलं की टायटल खूप कॅची वाटतंय। आणि चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर ही पौराणिक फिल्म नाही आहे, देवादिकांची फिल्म नाही आहे, पण जर तुम्ही टायटल सोबत त्याचे व्हिज्युअल्स जर बघितले तर तुम्हाला अंदाज येईल की इट इज समथिंग डिफरंट। आणि आम्ही लवकरच तुमच्यासमोर परत सादर होऊ अख्खी फिल्म घेऊन, आणि त्याच्यानंतर जनता जनार्दन जे ठरवेल ते आम्हाला मान्य आहे। पण आत्ता सांगतोय की फिल्म खूप वेगळी बनली, वेगळ्या धाटणीची आहे, जरूर पाहायला या। सचित, तुला विचारेन, दोन सुंदरी आहेत बाजूला तुझ्या फिल्म मध्ये, काय सांगशील एकूणच? खूप छान फिल्म आहे, खूप छान कॅरेक्टर आहे माझं या फिल्ममध्ये। आणि माझ्या या बाजूला परबांपासून लाईन चालू होते आणि परबांकडे संपते, तर या दोन परबांनी अप्रतिमरित्या ही फिल्म गुंफलेली आहे। सर्वेशची पहिली फिल्म आहे, पण कुठल्याही अँगलनी ती त्याची पहिली फिल्म वाटत नाही। जवळजवळ 25वी फिल्म डिरेक्ट करावी एवढ्या कॉन्फिडेंटली त्यांनी ही फिल्म डिरेक्ट केलेली आहे। मिस इंडिया अमृता पत्की माझ्याबरोबर आता आहे, श्रुती आहे, तर या दोन हिरोईन्सबरोबर काम करण्याचा अनुभव खूप छान होता। खूप फ्रेश सीन्स आमचे वर्कआउट झाले आणि खूप छान पद्धतीने जी केमिस्ट्री यायला पाहिजे फिल्ममध्ये ती वर्कआउट झाली असं मला वाटतं। त्याचबरोबर मी श्यामलचं विशेषतः कौतुक करेन की तिच्या या पहिल्या सिनेमाच्या निर्मितीमध्ये तिने एखाद्या दिग्दर्शकाला ड्रीम निर्माता मिळावा अशी श्यामल आहे की प्रत्येक गोष्ट कलाकारांचे सगळे कलाकारांना पॅम्पर करण्यापासून दिग्दर्शकाला तांत्रिकदृष्ट्या जे हवं आहे ते सगळं प्रोव्हाइड केलं गेलेलं आहे। त्यामुळे ज्यावेळी कलेचा आणि ज्या कलेला आवश्यक असलेली जे भांडवल असतं त्याचा ज्यावेळी एक योग जुळून येतो तेव्हा मला असं वाटतं की सत्य सावित्री आणि सत्यवान असं एक उत्तम प्रोडक्ट तयार होतं। जवानी ही तुझी रात अशी ही मस्त नशिली प्रेम गंधल्याली इश्क रंग धडी अमृता, तुझ्यासाठी विशेष खूप स्पेशल फिल्म असेल ही। तू प्रोमोजमध्ये तुझं कॅरेक्टर पाहिलं, खूप असं हटके वाटतं, तू ओरिजिनल जशी आहेस त्याहून तरी। किती मेहनत घेतली आहेस फिल्मसाठी? हो, माझ्यासाठी कॅमेरात मी कायम हटकेच दिसायचे, कारण मी एवढी उंच आहे की कॅमेराचं प्रत्येक वेळेस माझ्यासाठी सेटिंग चेंज करायला लागायचं। खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे माझ्यासाठी संध्याचं, जी एका पॉलिटिशियनची पत्नी आहे। मॉडेलिंगमध्ये असल्यामुळे कायमच मला लोकांनी ग्लॅमरस अवतारात पाहिलं आहे, किंवा माझे जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते कायम ग्लॅमरसच राहत आले आहेत। तर त्याच्यामुळे हे कॅरेक्टर खूप माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं, कारण लुकच नाही पण ती पर्सनॅलिटी म्हणून संध्या ही खूप काम, खूप कंपोज्ड, ती अतिशय विचारी आहे। याचा अर्थ असा नाही मी अविचारी आहे, पण मी खूप इम्पल्सिव्ह आहे। रिअल लाईफमध्ये मी खूप हायपर आहे, तर हे कॅरेक्टर करणं माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं। खूप छान मला सगळ्या सहकलाकारांचा, दिग्दर्शक सर्वेश परब यांचा खूप छान सपोर्ट होता ह्याच्यासाठी। निर्माती श्यामल परब हिने एक प्रोड्युसरपेक्षा एक मैत्रीण म्हणून मला खूप पॅम्पर केलं आहे प्रोजेक्ट करताना, तर खूप छान मजा आली। एकूणच फिल्ममध्ये एक लावणी आहे, जरा हटके आहे ती लावणी, आणि ती कोरिओग्राफ यांनी केली आहे। काय सांगाल या लावणीबद्दल आणि किती मजा आली कोरिओग्राफ करताना? लावणी एकदम फुल टाइमपास होता करायला, माझं मराठी एकदम चांगलं नाही आहे आणि खूप गंमत आली। गंमतच करेक्ट, गंमत हो, तर एकदम चांगलं होतं। इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स अँड अमृता ऑल्सो इज अ रियली क्लोज फ्रेंड ऑफ माइन, सो it's really nice to be a part of this, and Sarvesh sir gave me a free hand at choreographing it, so awesome. आता का हो जाण्याची घाई, देण राहील किती आठवा, करा पुरी भरपाई, करा पुरी भरपाई।
पुरेपुरी भरपाई. श्यामलजी, लास्ट बट नॉट द लिस्ट, संपूर्ण टीमला हँडल करणं आणि आता फिल्म रेडी आहे प्रदर्शनासाठी. कसा अनुभव होता, एकूणच काय सांगा? ॲक्च्युली सांगायला गेलं तर अख्ख्या टीम म्हणजे डायरेक्टर सचित, अमृता, एलिझाबेथ याने खूप त्रास द्यायचा विचार केला. बट दे कॅरीड मी इन लव्हिंग मी ऑनेस्टली सेइंग, लाईक मला नो कंप्लेंट नथिंग अँड आय वॉज जस्ट रेस्टिंग ॲट होम अँड द मूवी इज कम्प्लीटेड. क्या बात आहे. खरंच खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारताना आणि या संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट या फिल्मसाठी आणि खूप खूप शुभेच्छा. झी 24 तास एक पाऊल पुढे.